अरे काय करताय तुम्ही? आहे तो त्यांना महिना संपायच्या आधी लाभार्थी ज्या लाडक्या बहिणीच्या आहेत त्यांना प्राप्त होईल. 2.5 लाखाच्या संदर्भात चर्चा सुरू आहे. 2.5 लाखाच्या आतल्या ज्या कुठल्या बहिणी 2.5 लाख? आहेत, 2.5 लाखाचं ज्यांचं उत्पादन आहे अशा महिलांनाच भेटणारी योजना असं काही सुरू आहे का? तुम्ही मला वाटतंय सुरुवातीपासून ह्या योजनेच्या संदर्भामध्ये फार गैरसमज हे करून घेतलेले आहेत. आपण जर ओरिजिनल GR वाचला तर आम्ही 10 वेळा हे आतापर्यंत बोललेलो आहोत आणि जे अर्ज आहेत ना जून महिन्यापासून आलेले का जुलै महिन्यापासून त्याच्यातच ज्या 2.5 लाखाच्या कमी उत्पन्नाचे आहेत त्यांनाच हा लाभ मिळणार. म्हणजे हे काही नव्याने काढलेलं नाहीये. मला वाटतं तुम्हाला माहितीचा अभाव त्याच्यामध्ये असावा म्हणून हा आपण गैरसमज करण्याचा प्रयत्न करत असाल. 2.5 लाखाच्या कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना सुरुवातीपासून या योजनेचा जर आपण ओरिजिनल GR वाचला तर आपल्याला लक्षात येईल. मी आपल्याला तेच सांगितलं की आपण जर लाडकी बहीण योजनेचा जर शासन निर्णय आपण वाचला जो आम्ही निर्गमित केलेला आहे, जो काही ओरिजिनल जो GR आहे त्यामध्ये ज्या महिला या इतर योजनांचा लाभ घेत आहेत म्हणजे उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना आहे तर त्यांना 1500चा लाभ हा संजय गांधी निराधार योजनेमधनं मिळतोय तर तसाही त्या लाडकी बहीणमध्ये त्या पात्र लाभार्थी नाही आहेत. ज्या महिला या नमो शेतकरी योजनेतनं लाभ घेत आहेत त्यांना 1000 रुपये नमो शेतकरीतून मिळत आहेत. किमान 1500चा लाभ हा शासनाच्या योजनांमधून त्यांना मिळावा हा दृष्टिकोन आहे. त्याच्यामुळे 1000 रुपये त्यांना नमो शेतकरीमधून मिळत आहेत आणि 500 त्यांना लाडकी बहीणमधून मिळतात आणि याच्यामध्ये काही नवीन नाहीये. हे जे शासन निर्णय जे ओरिजिनल निर्गमित केलेले आहेत त्यानुसारच आहेत. फक्त कुठं ना कुठं तरी विरोधक असतील किंवा काही विविध जे काही आर्टिकल्स असे आले की मग सगळ्यांना असं वाटतं की हे काही नव्याने केलेलं आहे. साधारणपणे 2,47,00,000 लाभार्थी आहेत आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्या वेळेला आम्ही शेवटचा लाभ दिला होता त्यावेळेला 2,33,00,000 महिला होत्या. त्याच्यामुळे कुठेही कुचराई ही योजना राबवताना होत नाहीये आणि ज्या पात्र महिला आहेत त्यांना लाभ हा व्यवस्थित पद्धतीनं सुरू आहे. आपण आत्ताच पाहिलं माध्यमांशी बोलताना अदिती तटकरे मॅडम यांनी स्वतः सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणीचे जे वाटप आहे ते सुरू झालेलं आहे आणि महिन्याच्या शेवटच्या आठवड्याच्या अगोदर हे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात असणार आहेत. त्याची सुरुवात आजपासून केलेली आहे. मित्रांनो, आज 24 एप्रिल आणि आजपासून पुढे लाडक्या बहिणींना सलग 5 दिवस वाटप होणार आहे. तर टेन्शन घेऊ नका कोणत्या लाडक्या बहिणींना होणार आहे तुम्हाला मी सांगतो. ज्या लाडक्या बहिणी अर्ज पडताळणीमध्ये पास झालेल्या आहेत अशा लाडक्या बहिणींना 100% पैसे येतीलच. आता तुम्ही म्हणाल आम्हाला कसं माहिती आहे आमचं नाव पास झालेलं आहे का नाही किंवा आमचे अर्ज पडताळणी झाले का नाही. तर लक्षात घ्या तुमची यादी लागलेली असते. यादीत तुम्ही नाव चेक करा की तुम्हाला पैसे आलेल्या तुम्हाला तुमचं यादीत नाव आहे का नाही. जर यादीत नाव असेल तर 100% आज तुम्हाला पैसे येतील. तर यादी कुठे चेक करायची सांगतो. तुमची ग्रामपंचायत किंवा तुमची अंगणवाडी असते तिथं जाऊन तुमची यादी लावलेली असते तिथं जाऊन तुम्ही नाव चेक करू शकता. आता कोणत्या जिल्ह्यांपासून आणि बँकेत पैसे येणार आहेत. आज जवळपास 8 बँकेत आणि 12 जिल्ह्यामध्ये वाटप हे होणार आहे. तर तुमचा जिल्हा आणि तुमचे बँक कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. आम्ही तुम्हाला रिप्लायमध्ये सांगू की तुम्हाला पैसे येणार आहेत की नाही. आणि तुम्हाला जर माहीत नसेल तर तुमचं जिल्ह्याचं नाव सांगा. तुमची यादी मी तुम्हाला सांगेल तुमचं नावसुद्धा कसं बघायचं ते. तर तुम्हाला कळत नसेल की तुमचं नाव आहे का नाही हे कसं चेक करायचं ते सुद्धा मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल. त्यासाठी तुम्हाला आधी काम करायचं चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि कमेंट करायचं एप्रिल हप्ता किंवा एप्रिलचा हप्ता किंवा यादीत नाव असं तुम्ही लिहा. म्हणजे तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगतो तुमचं नाव आहे की नाही. नाव लिहू नका. तुमचा फक्त जिल्हा सांगा. तुमचा तालुका स्पेशली तालुका ॲड करा. सगळं तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगतो. सोबतच गॅस सिलेंडरचे सुद्धा 2400 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात येणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आता मोठी घोषणा झालेली आहे. अक्षय तृतीयेच्या अगोदर हे वाटप करणं त्यांना अनिवार्य आहे आणि ते मिळणार आहे. त्यामुळं हे आता एकदम फिक्स झालेलं आहे. त्यामुळे कुठेही टेन्शन घेऊ नका. आजपासून वाटप हे 100% होणार आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त बहिणींना शेअर करा आणि काही प्रश्न असतील तेही सगळं संबंधित विचारा. चॅनलला सबस्क्राईब करा.